हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहे 5वा मैल इथे. कार्य आहे ते होतात. प्लस इथे फार सुंदर एक मंदिर बांधलं आहे, शंकर मंदिर. आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरात आणि पाहूया कसं आहे. आणि इकडे पूजापाठ चालू आहे. आणि इथलं मोस्ट म्हटलं तर इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, प्लस शंकर मंदिर आहे. आता तुम्हाला कळतो तिकडं पुढे. इथं बघा, इथं किती सुंदर पूजा चालू आहे. इकडं पण पूजा चालू, इथं पिंडदान चालू आहे. दशक्रिया पण इथं चांगली होती. आणि उल्हासनगरच्या आसपास 5वा मैल म्हटलं तर वरप कांब्याच्या मधोमध, वरपच्या इकडे बघा किती सुंदर पूजा चालू आहे. छान अशी आपण पूजा ठेवली आहे. आणि हा पहा, हे मंदिर आहे सुंदर एकदम. आता आपण आतमध्ये जाऊया. इथं पण पूजा चालू आहे. इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. इथे समोरच आपल्याला चांगली सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिसते. आता आपण आतमध्ये जाऊ. इथे गणपतीची मूर्ती आहे. आणि गणपतीची मूर्ती कशी दिसते माहिती आहे का? हे आपली टिटवाळ्याची मूर्ती कशी आहे तशीच. हे आपले बापा बघा किती सुंदर दिसतात, छान एकदम. आणि तिकडे शिव मंदिर आहे. इथं बघा संत महात्मांचे पण फोटो. इथं हनुमानजी, मारुती राया, गणपतीची मूर्ती आणि तुकाराम महाराज आहेत आणि ऋषीमुनी आहेत कोणी. इथं बघा नंदी महाराज बघा कसे एकदम सुंदर. आणि बघा आपले महादेव कसे सुंदर दिसतात आहे. तुम्हाला समोरून दाखवतो. आता हे काही भाविक आलेत तर त्यांच्यामुळे मध्ये आहेत. आपण जरा पुढे जाऊ. सुंदर अशी आपली शिवमूर्ती किती सुंदर आहे बघा. पिंड किती सुंदर आहे. आणि आहे मंदिर पाहिलं आहे. आता आपण आता पुढे जाऊया. बाहेर निघाल्यावर इथं बाहेर निघालं का इथं बाजूलाच नदी आहे, जिथं आपले दशक्रिया वगैरे सगळे करतात. आणि नदीच्या काठी जायला फार सुंदर लोकांनी मॅनेजमेंट केली आहे. बाहेर बघा इकडे पण पूजापाठ करण्यासाठी रूम ठेवला आहे. त्यानंतर इकडे शेड वगैरे मारून मस्तपैकी बसून दशक्रिया करू शकतो. प्लस आपण खाली उतरलो नाही तो, शिड्या आहेत खाली नदीपर्यंत जायला. फार सुंदर शिड्या आहेत नदीपर्यंत जायला. आणि भाविक पण बघा कसे बसले आहेत. इथे खाली पण एक शिवमंदिर आहे. बघा इथे हा सगळ्यात जुना शिवमंदिर आहे तिथला. ज्या टायमाला आम्ही लहान होतो त्या टायमाला इथे यायचो, त्या टायमाला हे एकच मंदिर होतं इकडे. नंतर बाकीचं बनवलं आहे. आणि इथे शिवरात्रीला शिवजत्रा पण चांगली होती. आणि हा बघा आमचा छोटा भाविक असं शिवदर्शन करतो. आणि इकडे पण वॉल वगैरे बनवले आहे, नदीचं पाणी डायरेक्ट नाही यावं म्हणून. आणि बघा इथून शिड्या आहेत खाली जायला. खाली जाताना आपण बघू शकतो कसं एकदम सुंदर असं एक दगडांनी बांधलेलं, आत्ताच्या काळात दगडांनी बांधलेली शिड्या वगैरे आहेत. फार सुंदर काम चांगलं केलं आहे. आणि जे आपण इथं आंघोळ वगैरे करतो ते पण पाणी इथलंच आहे नदीचं. याला बोलतो उल्हास नदी. आणि इथे यायचं असेल तर 5वा मैल शाळ फाटक किंवा या साईडनी टिटवाळा वगैरे साईडने येऊ शकतो. नदी बघा किती मोठी आहे. आणि 12ही महिने पाणी असते नदीला. इथनंच प्यायला वगैरे पाणी जातं सगळं उल्हासनगरमध्ये.
किती सुंदर नदी आहे. आत्ता थोडं गढूळ पाणी आहे, कारण की आता 2 दिवस झाले पाऊस झाला इकडे. किती सुंदर. कोपऱ्या पण मोठी भारी नदी आहे. शिऱ्या बघा किती सुंदर आहे. फक्त इतकंच आहे की इथं जे कचरा वगैरे टाकतो ते केलं नाही पाहिजे. कचरा चांगला नाही वाटत. आपण आपली